ठेवावा असा आहे। त्यातच यावर्षी हर घर तिरंगा हे अभियान राबवून प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेम, देशभावना, राष्ट्रप्रेम जागृत व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे। कारण प्रत्येक नागरिकाला देशप्रेम व स्वातंत्र्याचे महत्त्व हे समजायलाच हवं, हे समजायलाच हवं। राष्ट्र हा माझा धर्म, राष्ट्र हा माझा प्रपंच आणि राष्ट्र हेच माझे सर्वस्व ही एकमेव भावना त्या क्रांतीवीरांनी आपल्या उरात बाळगली आणि खरंच आपला देश स्वतंत्र झाला, आपला देश स्वतंत्र झाला। हा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव साजरा करण्याचा आहे, पण त्याचबरोबर नेमजसी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला अशी हाक साथ घालणारे त्या सावरकरांना आठवायचं आहे। मेरी झाशी नाही दूंगी असे थंकावले इंग्रजांना, पोटच्या पोराला पाठीशी घेऊन लढणाऱ्या त्या वीर रणांगणा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना आठवायचं आहे। इन्क्लाब जिंदाबाद, वंदे मातरम म्हणत ब्रिटिशांना सलोखी पळो करून सोडणाऱ्या आणि स्वतःच्या प्रपंचाची पर्वा न करता हसत फासावर जाणाऱ्या त्या आगरकरांना आठवायचं आहे। सत्याग्रहाच्या मार्गाने आणि असहकार चळवळीच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारला अखेर भारत सोडायला भाग पाडणाऱ्या त्या गांधीजींना आठवायचे आहे। आज 13 तारखेपासून प्रत्येक घराघरावर तिरंगा फडकताना दिसतो, पण खरं तर हा तिरंगा 3 दिवसच का प्रत्येक घरावर फडकणार? खरं तर हा तिरंगा प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर फडकत राहायला हवाय, आयुष्यभर फडकत राहायला हवाय। म्हणून आज स्वतःच्या मनाला विचारा की या 15 तारखेच्या नंतर किती जणांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत राहील, किती जणांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत राहील। भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना आपण स्वीकारली। त्यात आपल्याला सुखाने आणि आनंदाने जगता यावं म्हणून काही हक्क आणि त्याबरोबर काही कर्तव्यही दिली। आपण आपले हक्क गाजवायला सांगायला कुठेही कमी पडत नाही, पण आपल्या कर्तव्याचा मात्र आपल्याला विसर पडत चाललाय। फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते असं म्हणतात, आणि काही सहज चित्र आज मला माझ्या भारत देशात दिसतंय। पण आपल्याला हे स्वातंत्र्य काही फुकट मिळालं नाही, त्यामागे हजारो मावळ्यांचे, वीर जवानांचे बलिदान आहे, ही गोष्ट आपल्या लक्षात असायला हवी। स्वतंत्रता म्हटलं की पहिली आठवण होते ती म्हणजे 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1630। आठवण होते त्या क्रांतीवीरांची, आठवण होते या मायभूमीसाठी जीव पणाला लावणाऱ्या त्या शूरवीरांची, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि अखेर आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं। पण आज हाच प्रश्न सतावतोय की खरंच माझा भारत देश आज स्वतंत्र आहे का? कारण पूर्वी जो अन्याय अत्याचार त्या गरीब जनतेवर व्हायचा, तोच अन्याय अत्याचार आज आपल्या स्वतंत्र भारतात व्हावा आणि तोही त्या परकीयांनी न करता आपल्याच देशातील नराधमांनी करावा। आज आपल्या देशात करोड रुपयांची अफरातफर होते, कित्येक अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार होतो। आपल्या देशात करोड रुपयांचा खर्च त्या श्रीमंत लोकांच्या कुत्र्यांवरच केला जातो आणि एकीकडे माझा शेतकरी राजा 10 ना 20 हजाराच्या कर्जापायी आत्महत्या करतोय। अशा देशाला कसं स्वतंत्र म्हणता येईल? आणि एवढंच नाही तर पूर्वी जो अन्याय अत्याचार स्त्रियांवर व्हायचा, तोच अन्याय अत्याचार आज माझ्या स्वतंत्र भारतात व्हावा। अशा देशाला कसं स्वतंत्र म्हणता येईल? आणि खरंच जर आपल्या प्राणावर प्रिय असणारे आपल्या देशाला जर खरंच स्वतंत्र करायचं असेल ना, तर त्याआधी आपल्या देशात होणारा अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचार रोखला गेला पाहिजे। आणि जेव्हा या 3 गोष्टी